नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन रेसिपीमध्ये। चला तर आज आपण बनवणार आहे पोटॅटोस बॉल। एक आलू घेतलेला आहे, त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता याचे साल काढून घेऊया। पूर्ण आलूचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे। कटोऱ्यामध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण आलू शिलून घेऊया, किसून घेऊया। अशा प्रकारे आलू किसून घेतलेला आहे। आता याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया, 2-3 पाण्याने। 2-3 पाण्याने स्वच्छ आलू धुवून घेतलेले आहे। आता याला आपण पाणी झरासाठी ठेवून देऊया। एका कॉटनच्या कापडावर टाकून देऊया। कॉटनच्या कपड्यावर टाकून घेऊया याला आपण पाणी झरासाठी। दोन चम्मच तांदळाचं पीठ टाकून घेऊया। थोडेसे चिली फ्लेक्स, थोडेसे हळद, थोडंसं जिरं, थोडासा मैदा। जेवढा आपल्याला मैदा लागेल तेवढा आपण हे टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया सर्व। जेवढा आपल्याला मैदा लागेल तेवढाच आपल्याला मैदा टाकून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपल्याला याचे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे सर्व बॉल्स बांधून घेतलेले आहे। एक साइडने तेल गरम करायसाठी ठेवलेलं आहे। आता हे तळून घेऊ आपण तेलामध्ये। तेल गरम झालेलं आहे। आता आपण तेलमध्ये बॉईल टाकून घेऊया आणि याला फ्राय होऊ द्या चांगला आपण। लो फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। आपल्याला हे लाल कलर येईपर्यंत तळून घ्यायचे। आपल्याला हे क्रिस्पी होईपर्यंत बघा अशा प्रकारे। अशा प्रकारे सर्व आपल्याला तळून घ्यायचे आहे।